नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमधून आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक नवीन स्कॉलरशिपची घोषणा केलेली आहे। त्या स्कॉलरशिपचं नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। तर या संदर्भातील संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का महाडीबीटी स्कॉलरशिप असेल किंवा महाराष्ट्रामधील इतर प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील तर त्या संदर्भात संपूर्ण डिटेल तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत मिळत असते। जर तुम्ही व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचा ग्रुप जर जॉईन केला नसेल तर त्या दोन्ही ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, नक्कीच तो ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। तर चला आपण आजच्या व्हिडिओला चालू करूयात। तर ओपन कॅटेगरीला जशी पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप आहे किंवा SC आणि ST कॅटेगरीला त्यांच्या स्वाधार योजना असतील, तर अशाच सेम प्रकारे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही चालू करण्याकरता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक GR काढलेला आहे। तर आता या स्कॉलरशिपचं काय आहे, ही स्कॉलरशिप कोणाला मिळणार आहे आणि काय नियम आहेत, तुम्हाला किती बेनिफिट मिळेल हे आपण पाहूयात। तर सर्वात प्रथम तुम्हाला कळालं की OBC कॅटेगरीकरता ही स्कॉलरशिप ही अप्रूव्ह झालेली आहे। तर शासन निर्णय तुम्ही पाहू शकता, आदिवासी विकास विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजना याच धर्तीवर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता प्रति जिल्हा 600 याप्रमाणे एकूण 21,600 विद्यार्थ्यांकरता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही राबवण्याकरता मान्यता देण्यात येणार आहे। तर या योजनेअंतर्गत भोजन, निवास, इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे। तर जे विद्यार्थी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी जर त्यांचं उच्च शिक्षण घेत असतील तर अशा विद्यार्थ्यांना भोजन भत्ता 32,000 रुपये, निवास भत्ता 20,000 रुपये, निर्वाह भत्ता 8,000 रुपये असे एकूण 60,000 रुपये प्रत्येक वर्षी मिळणार आहेत। आणि जे विद्यार्थी बाकीच्या महानगरपालिकेमध्ये राहत असतील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी तर अशा विद्यार्थ्यांना 51,000 रुपये, 43,000 रुपये आणि 38,000 रुपये अनुक्रमाने मिळतील। तर आता यामध्ये एक तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक जिल्ह्याला फक्त 600 विद्यार्थी आहेत, असे 21,600 विद्यार्थ्यांकरता ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे। तर एक सोप्या पद्धतीने सांगायचं म्हणलं तर ज्या विद्यार्थी ही हॉस्टेलमध्ये राहण्याकरता अप्लाय करतात, जे शासकीय वसतिगृहांमध्ये, आणि ज्या विद्यार्थ्यांना तिथं जागा मिळत नाही तर अशा विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळणार आहे। तर याचे आत्तापर्यंत नियम काय आहेत, अटी काय आहेत, ते अजून त्याच्याबाबत एक स्वतंत्र शासन निर्णय येणार आहे, त्यामध्ये सर्व डिटेल तुम्हाला कळून जाईल। तर पुढच्या एका महिन्यामध्ये हा नवीन GR निघेल आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल याबाबतची कळून जाईल। तर भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे स्कॉलरशिप रिलेटेड कंटेंट घेऊन। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र।